कृष्णा नदीतील पाण्याचा रंग बदलला. संपूर्ण नदीत हिरव्या रंगाचे पाणी. कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. नदीतील पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्याने पाणी दूषित झाले असून या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. कराड तालुक्यातील सुमारे 10 गावातील 500हून अधिक नागरिक आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पाण्याची नमुने तपासल्यानंतर ते पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना हे पाणी पिण्यास किंवा घरगुती वापरासाठी वापरू नये असे आवाहन केले आहे. नेमके प्रदूषण कशामुळे झाले याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मात्र प्रशासन खुर्चीवरूनच कारभार हाकत आहे. नमस्कार. आज आम्ही कृष्णा नदीच्या दूषित पाण्याच्या विषयी व्हिडिओ असतील, तहसीलदार असतील, प्रशासनाला हे हिरवगार पाणी घेऊन आलेलं आहे. जे पाणी ग्रामीण भागातील लोकांना प्यावं लागतंय, हे जर तुम्ही पिलं तर काय अवस्था होईल हे आम्ही त्यांना दाखवायला आलेलो आहे. त्यावरती प्रशासनानं लवकरात लवकर खबरदारी घेऊन आमच्या नदीकाठच्या गावांना किमान टँकरची सोय तरी केली पाहिजे. कारण MPC बोर्डाचं असं म्हणणं आहे, हे पाणी पिऊ नका, हे पाणी पिल्यानंतर आजारी पडणार आहे. आता परिस्थिती अशी आहे ग्रामीण भागामध्ये की बरेच पेशंट आता डिसेंट्री असेल, गॅस्ट्रो असेल, अतिसार, जुलाब याच्यावरून आजार आहेत. मग ह्याच्यावर शासनानं काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आणि लवकरात लवकर, मी म्हणतो आजच्याच किंवा उद्याच्या उद्या टँकरची सोय ह्या प्रशासनानं केली पाहिजे. आज तहसीलदार मॅडम इथं आहेत, आम्ही त्यांना भेटायला आलोय. ते कुठं बाहेर मिटिंगला गेले आहेत. व्हिडिओनं आम्ही हे पाणी दाखवलेलं आहे. प्रशासनाला जाग कधी येणार? लोक ज्यावेळी खरोखर आजारी पडतात, उद्या एखादी दुर्घटना झाली तर ह्याला जबाबदार कोण आहे? लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय त्या प्रशासनाने केली पाहिजे.